अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शेगाव पोलीस स्टेशन केलंय गजाआड। पीडितेच्या फिर्यादीवरून दिनांक 25/9/2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास यातील आरोपी नामे संदीप माणिक सरसे याने त्याच्या मोबाईल नंबरवरून पीडितेस फोनवर मेसेज करून मला तुला भेटायचे आहे असे सांगून रात्री 10 वाजेच्या सुमारास पीडितेच्या घराच्या काही अंतरावर असलेल्या बौद्ध समाज मंदिराच्या आवारात भेटण्यासाठी बोलावून घेऊन आरोपी संदीप सरसे याने पीडितेच्या आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगून त्यानंतर पीडितेची इच्छा व संमती नसताना देखील त्याने बळजबरीने शारीरिक संबंध करून झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना कायमचे संपवून टाकेन अशी धमकी देऊन पळून गेलाय। यावरून शेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा गेले 6 महिन्यांपासून त्याच्या वास्तव्याचे ठिकाण बदलून नाशिक, पुणे, सातारा, सांगली, गुजरात येथे राहत होता। पोलीस निरीक्षक समाधान नांगरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे संदीप माणिक सरसे हा अहिल्यानगर येथून जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी पोलीस पथक तयार करून त्याचा शोध घेणे कामी रवाना केले। सुपा टोल नाका येथे सापळा लावून नमूद आरोपी संदीप माणिक सरसे याला पोलिसांनी सुपा टोल नाका येथून शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतलं। सदरची कारवाई ही अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, उपविभागीय शेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान नांगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, चंद्रकांत कुसारे, श्याम गुंजाळ, संतोष वाघ, प्रशांत आंधळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संपत खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस राहुल गुड्डू यांनी केली आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।